कडे सोपविले. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनुभव क्रमांक 78. गोविंदराव टोळ. चिंतोपंत आप्पा टोळ यांचे चिरंजीव गोविंदराव टोळ यास पोटदुखीचा आजार फार होता. त्यास नलदुर्गाची नोकरी होती. पोटदुखीने फार त्रास झाल्याने रजा घेऊन ते अक्कलकोटास आले व व्याधी निरसनार्थ गाणगापूरस दत्ताची सेवा करून असा त्यांनी निश्चय केला. चिंतोपंतांनी त्यास सांगितले की श्री स्वामी समर्थ साक्षात दत्तावतार आहेत, ते कृपा करतील, गाणगापुरास जाण्याचे कारण नाही. त्यांनी गोविंदरावाबरोबर एक मनुष्य देऊन त्यास श्री स्वामी समर्थांच्या दर्शनास पाठविले. आप्पासाहेब माने यांचे घरी श्रींची स्वारी होती. गोविंदरावांनी दर्शन घेऊन पदतीर्थ घेतले. गोविंदरावांबरोबरच्या गृहस्थांनी श्रींची प्रार्थना केली की गोविंदराव गाणगापूरस जाऊ इच्छितात, आज्ञा असावी. येथेच राहा, जाऊ नको म्हणून श्रींनी सांगितले. गोविंदरावांची श्रींची चरणी चांगली निष्ठा होती. निष्ठा नसल्याकारणाने ते गाणगापूरस जाऊन सेवा करू लागले. 2.5 वर्षे सेवा झाल्यावर दृष्टांत झाला की अक्कलकोटास निघून जावे, पण गोविंदराव हट्टाने तेथेच राहिले. त्यामुळे ज्वर वगैरे दुखणे आणखी वाढले व त्यांची प्रकृती फार बिघडली. इकडे अक्कलकोटास स्वामी समर्थांची स्वारी राजवाड्यात असता चिंतोपंत आप्पा दर्शनास आले. वाड्याच्या भागात मुलांची शाळा होती. तेथे समर्थ बसले होते. टोळ दर्शन घेऊन उभे राहिले. तितक्यात एक मुलाचा महाराजांनी कित्ता मागून घेऊन टोळ यांच्या हातात दिला. टोळ वाचून पाहतात तो रारा गोविंदरावांनी येथील कुशल तगाईत असा मजकूर होता. त्या कित्त्याच्या माथावर 2 कोतवाली घोड्यांची चित्रे लावली होती. कित्ता हातात घेऊन महाराज म्हणाले, शिष्य पडले आहेत. या कृतीचा अर्थ मनात आणून गोविंदरावास आणण्यास गाणगापूरस घोडा पाठवून त्यास अक्कलकोटास घेऊन आले. पुढे 9-10 वर्ष गोविंदराव श्री समर्थांपाशी राहिले. दर अमावस्या व पौर्णिमेस पोट दुखत असे, परंतु आजार हळूहळू पुष्कळ कमी होत चालला. शेवटी एक वेळ गोविंदरावचे पोट फार दुखू लागले. 10-12 दिवस अन्नपाणी वर्ज्य झाले असता श्री समर्थांची स्वारी एक दिवशी गोविंदरावाच्या घरी आली. क्यो सोनार म्हणून महाराजांनी म्हणताच गोविंदरावाच्या अंगात ब्रह्मसंबंधाचा संचार होऊन ते भलभलतेच बोलू लागले. गोविंदराव डुलत डुलत महाराजांजवळ जाऊन म्हणाले, खुंट रोविल्यासारखीच संन्याशाने एके ठिकाणी कशाकरिता राहावे? देऊळ धर्मशाळा पाहून संन्याशाने राहावे, असे 2-4 वेळा गोविंदराव बोलून मस्ती करू लागले व महाराजांच्या अंगावर लात मारण्यास जाऊ लागले. पण सेवेकऱ्यांनी त्यास आवरून धरले. हे संबंधाचे खेळ पाहून समर्थ काही न बोलता तेथून उठून बाहेर औदुंबराचे झाड होते त्या खाली जाऊन बसले. संबंधाने महाराजांची पाठ पुरवली. समर्थांजवळ जाऊन तेथून उठून तेथे बसले. संन्याशाने गावात कशास राहावे हा चमत्कार पाहून सर्व लोक आश्चर्य करू लागले व श्रींनी अशा दांडग्या संबंधाचा बंदोबस्त केलाच पाहिजे म्हणून आपापसात बोलू लागले. तितक्यात महाराज मोठमोठ्याने ओरडून म्हणाले, लोहार 1.25 मणाची बेडी याच्या हातात ठोक. याप्रमाणे त्रिवार म्हणून रागाने पाहताच गोविंदरावचे मनगट एकावर एक चढून हातास व पायास आडी पडून कळ लागली. महाराज, मी मरतो, मला सोडवा म्हणून तो ओरडू लागला व रडू लागला. वेदना सहन होईनात म्हणून मोठमोठ्याने किंकाळ्या फोडू लागला व महाराज, मी आपले फार अपराध केले, अपशब्द बोललो, मारण्यास धावलो, याची क्षमा करून गोविंदरावांकडे माझे पैसे येणे आहेत ते देवावे, म्हणजे मी जातो, असे म्हणू लागला. समर्थ काही आज्ञा करीनात. हे पाहून गणपतराव टोळ नजीकच होते. त्यांनी महाराजांची प्रार्थना केली की समर्थांची आज्ञा होईल तितका पैसा खर्च करण्यास आपण सिद्ध आहोत, पण कसेही करून गोविंदरावास या व्याधीपासून मुक्त करावे. हे ऐकून महाराज म्हणाले, त्यास फुटकी कवडीसुद्धा द्यावायची नाही, हम उसको जूते मारकर निकालेंगे. अशी महाराजांची आज्ञा होताच टोळ उगीच बसले. तितक्यात एक मुसलमान शिपाई समर्थांच्या दर्शनास तेथे आला. महाराजांचे दर्शन घेऊन त्याने प्रार्थना केली की महाराज, जाडास फार कष्ट होत आहेत, त्यास सोडवावे. श्री समर्थांनी उत्तर दिले, तुम बड़ी दाढ़ी लेकर आया हो, तुम अपने हाथ में उनकी पायों की अडी निकालो. हे ऐकून तो शिपाई उगीच राहिला. पुढे काही वेळाने एक बाई श्री समर्थांच्या दर्शनास आली. तिला गोविंदरावाच्या हातापायांची अडी सोडविण्याबद्दल महाराजांनी आज्ञा केली. त्या बाईने हात लावताच हातपाय मोकळे झाले. हा चमत्कार पाहून सर्वांस मोठे आश्चर्य वाटले. पुढे 3-4 दिवसांनी गोविंदरावाचा शूळ राहून गोविंदरावांची प्रकृती नीट झाली.
तथापि थोडी कसर राहिलीच. तिचा व संबंधाचा 55वे वर्षी निकाल लागेल, असेच महाराजांनी सांगितले. सदरहू गोविंदराव टोळ हे सोलापुरास राहत असून त्यांचे 55वे वर्ष नुकतेच पूर्ण झाले. त्यापूर्वी 53वे वर्षापासून पोट दुखत असून पोटात रोग उत्पन्न होऊन घागरी एवढे पोट दिसू लागले. हातपाय बारीक झाले. वैद्य, डॉक्टर वगैरेंकडून मोठी जालीम औषधे घेतली, परंतु गुण कसा तो आलाच नाही. दिवसेंदिवस रोग जास्तीच होत चालला. समर्थ कृपेने तशा रोगात अबकारी मक्तेदार यांचे तपासणीचे कामावर विजापूर, सोलापूर दोन्ही जिल्हे हिंडत होते. समर्थास त्यांची दया येऊन पूर्वीप्रमाणे त्यांचे 55वे वर्ष अखेरीस म्हणजेच आश्विन वद्य द्वादशी रोजी विजापूर मुक्कामी अबकारी मक्तेदार यांचे बंगल्यात रात्री 3 वाजल्यानंतर पहाटेस श्री स्वामी महाराज यांनी स्वप्नात त्यांचे पोटातील सुताचा गुंडा काढला. आज्ञा बरा होशील अशी झाली. जागा होऊन पोट पाहतो तो पोट हलके होऊन पातळ लागू लागले. हा मोठा अद्भुत चमत्कार दाखवून समर्थांनी त्याचवर मोठीच कृपा केली. डॉक्टर लोकांनी हा उदर म्हणजेच रोग आहे, पोट फाडल्या वाचून बरा व्हायचा नाही म्हणून सांगितले होते. त्या डॉक्टरास